मुख्यमंत्री चषक 2025 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन नागपूरमध्ये। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन स्पर्धेत अनेक राज्यांचे कुस्तीपटू सहभागी होणार। राजकोट किल्ला उद्यापासून पुढील काही दिवस पर्यटकांसाठी राहणार बंद। पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालची पदपथाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं किल्ला राहणार बंद। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्ष प्रवेश। देहूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकालाच मारहाण। संस्थांचे विश्वस्त भावार्थ देखणेंकडनं मारहाण। संत तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळची घटना। कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क। कोल्हापूर विमानाला अडथळा ठरणाऱ्या 83 ठिकाणी कारवाई होणार। अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांना नोटिसा देखील बजावल्या जाणार। जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार। मद्यधुंद कार चालकानं महिलेला उडवलं। उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू। कार चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कल्याणमध्ये बॅगच्या दुकानावर अज्ञात तरुणांकडून दगडफेक करताना तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। घटनेनं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण। कल्याणमध्ये 4 लाखांचा 20 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त। कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई। 2 गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांच्या वतीनं मोठ्या उत्साहात योगाचं आयोजन। यासाठी योग वंदना संस्थेच्या वतीनं वंदना गावडे आणि संतोष गावडे यांनी घेतला पुढाकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।